नमस्कार, मी संकेत आवटे. कल्याण ज्वेलर्समध्ये खूप जास्त गोंधळ सुरू आहे असे अनेक आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले आहेत. कल्याण ज्वेलर्स हा जो स्टॉक आहे तुम्ही स्क्रीनवरही बघू शकता, 37% क्रॅश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. 37% विच इज रिअली ह्यूज. 37-40% म्हणजे जर अजून हा थोडाफार खाली येतोय, जो की बऱ्याच अनालिस्ट लोकांचं म्हणणं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवेनच पुढे जाऊन. पण जर तो या लेवलला वगैरे गाठत असेल तर ऑलमोस्ट 50% क्रॅश हा होताना स्टॉक आपल्याला पाहायला मिळेल. एक तर गोल्डची डिमांड प्रचंड होती, प्रत्येक ठिकाणी गोल्डची चर्चा होती. गोल्डने 30% दिले, 32% दिले, म्हणून प्रत्येक जण गोल्डमध्ये एंट्री घेत होता आणि बरेच लोक स्टॉकमध्ये घ्यायची एंट्री म्हणून कल्याण ज्वेलर्समध्ये घेत होते. ऍक्च्युली हा सगळा मांजरा काय आहे हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कंपनीवर कोणते आरोप करण्यात आले. एक, इन्कम टॅक्समध्ये झोल केलेला आहे, त्यामुळं इन्कम टॅक्सच्या रेट त्यांच्या वेगवेगळ्या लोकेशनला वेगवेगळ्या युनिट्सवर पडलेले आहेत. म्हणजे काय तर कंपनी काम काय करते तर ज्वेलरी देण्याचं काम करते. आता या कंपनीचं बिझनेस मॉडेल लक्षात घ्या बरं का, यांचे फ्रँचायझी सुद्धा आहेत. म्हणजे काय, तुम्ही जायचं कल्याण ज्वेलर्स सुरू करायचं, फ्रँचायझीसाठी पैसे पे करायचे, इन्व्हेंटरीसाठी पैसे पे करायचे, इन्व्हेस्टमेंट करायची, धंदा सुरू करायचा, त्यामधलं काही कमिशन तुम्हाला मिळणार. ही सिंपल गोष्ट झाली. सोबत त्यांचे स्वतःचे पण स्टोअर्स आहेत. आता यामध्ये झालं असं की कंपनीवर आरोप करण्यात आले आणि वेगवेगळ्या लोकेशन्सवर रेड पाडण्यात आली किंवा झालेली आहे, असा एक मुद्दा समोर आला. यानंतर सांगण्यात आलं की कंपनीने चुकीची इन्व्हेंटरी सांगितली आहे. म्हणजे बघा, हा सगळ्यात मोठा आरोप होतोय. एखाद्या कंपनीचं व्हॅल्युएशन आपण कसं करतो, आता माझ्या कंपनीचं मला व्हॅल्युएशन करायचं आहे, तर माझ्याकडे जे काय काय ॲसेट पडलेत, लॅपटॉप दिसतोय, चेअर दिसते, टेबल दिसतो, लाईट दिसते, कॅमेरा दिसतो, बऱ्याच गोष्टी आहेत, ऑफिस आहे, या सगळ्या गोष्टींचा खर्च म्हणजे या प्रिमायसेसची काहीतरी व्हॅल्यू बनते. ही व्हॅल्यू माझ्या ओव्हरऑल बिझनेसमध्ये ॲड होते. आता ज्वेलरी बिझनेसमध्ये मेजर गोष्ट काय आहे, ज्वेलरी 1 किलो 2 किलो 3 किलो सोनं मी जास्त सांगितलं तर व्हॅल्युएशन जास्त दिसणार. जर मी सांगितलं माझ्याकडे 100 किलो सोनं आहे तर ओव्हरऑल माझ्या कंपनीचं व्हॅल्युएशन तेवढं मोठं होणार आणि हा एक मोठा आरोप कंपनीवर करण्यात येतोय. आता याच्या नंतरचा आरोप असा करण्यात येतोय की कंपनीने लाच दिलेली आहे, ब्रायबरी दिलेले आहेत, वेगवेगळ्या मार्गातून लाच देऊन चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्याचं काम कंपनी करते. हा एक पुढचा आरोप करण्यात येतो. बरं, एवढ्यावर गोष्टी थांबत नाहीत. सांगण्यात येत आहे की प्रमोटर चुकीच्या मार्गाने पैसा काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे काय तर प्रायव्हेट जेट सुद्धा परचेस करायचा त्याचा प्लॅन आहे. एक सिंपल फंडा मी तुम्हाला सांगतो की जेव्हा एखादी कंपनी लिस्ट होते, त्या कंपनीची ओनरशिप सगळ्यांकडे असते. म्हणजे ज्या व्यक्तीने त्या कंपनीचे शेअर्स परचेस केले त्याच्याकडे सुद्धा त्याचा मालकी हक्क आहे. जर एखादा प्रमोटर लेफ्ट अँड राईट कसाही खर्च करून मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर कंपनीतून काढत असेल, लक्झरियस लाईफ जगत असेल, सगळा पैसा उडवत असेल कंपनीचा, तर त्याच्यामध्ये आपला सुद्धा हक्क आहे. पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची अनाउन्समेंट, जर तुम्ही अजूनही डीमॅट अकाउंट ओपन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, या नंबरला कॉल करा, डीमॅट अकाउंट ओपन करा. जर तुम्ही डीमॅट अकाउंट आमच्या थ्रू ओपन केलं तर वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आम्ही तुम्हाला ऍड करतो. आता एक बॅच सुरूच आहे, त्याच्या पुढची बॅच नेक्स्ट मंथमध्ये सुरू होते 1 तारखेपासून. लवकरात लवकर ती ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता जर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन केला असेल. आणि ज्या लोकांनी ऑलरेडी ओपन केलेलं आहे, बॅच जॉईन केलेली आहे, त्यांची तर सिरीज कन्सिस्टंटली पुढे चालूच राहील आणि अजून नवीन नवीन गोष्टी आम्ही तुमच्या कोर्सेसमध्ये ऍड करत जातोय. सिंपल लॉजिक काय, जर आपण त्या कंपनीचा 0.5%, 1%, 0.1%, 0.001% मालकी हक्क आपलाही आहे. त्यामुळं जर तो मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असेल तर त्याचा हिशोब तर त्याला द्यावा लागेल. बरेच बंबानी, ददानी अशी काही नावं तुम्ही ऐकली असतील, त्यांचे प्रायव्हेट जेट्स आहेत. आता या लोकांचे प्रायव्हेट जेट्स पण कंपनीच्या नावानेच असतात बरं का, पण ते खूप मोठे ग्रुप आहेत, खूप मोठे जायंट्स आहेत, त्यामुळे आपल्याला त्या एवढ्या गोष्टी समजून येत नाहीत. ते सबसिडीच्या नावाने वगैरे सगळे पैसे उचललेले असतात, त्यांच्या वेगवेगळ्या सबसिडरीज असतात, मग त्यांच्या नावाने ते जेट्स वगैरे असतात. सो मला डायरेक्टली कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे किंवा आरोप करायचे नाही आहेत, पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ही कॉमन थिंग आहे. आणि यातच महत्त्वाची गोष्ट की तुम्ही एक मोठं प्रायव्हेट जेट घेणार आहात आणि मोठा पैसा उधळणार आहात, असा एक आरोप त्यांच्यावर करण्यात येतोय. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक आरोप कंपनीवर काय होतोय तर कंपनीच्या प्रमोटरनी आपले शेअर्स प्लेज केलेले आहेत, म्हणजेच गहाण ठेवलेले आहेत. होतं काय, एखाद्या कंपनीचा प्रमोटर कंपनी चालवत असतो, इन बिटवीन कंपनीमध्ये झोल झपाटा करून तो पैसे बाहेर काढत असतो आणि हे सगळं करत असताना त्याला माहिती असतं पुढे जाऊन धोका आहे. मग तो व्यक्ती काय करतो, आपले शेअर्स गहाण ठेवतो एखाद्या कंपनीकडे आणि कर्ज घेतो आणि ते कर्ज दुसऱ्या कामासाठी युटिलाइज करतो. असे अनेक आरोप अनिल अंबानींवर सुद्धा ऑलरेडी झालेले आहेत, सिद्ध पण झालेत, बऱ्याच गोष्टी झालेत, परत त्यावर यायला नको.
असे वेगवेगळे 5-6 आरोप या कंपनीवर करण्यात येत आहेत. आता प्रमोटर पुढे आलेला आहे. प्रमोटरनी सांगितलं, एक एक प्रश्नाचं उत्तर द्यायला त्यांनी सुरुवात केली. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की तुमच्यावर कुठल्या केसेस सुरू आहेत का किंवा IT रेड पडली होती का. त्यांनी क्लिअरली डिनाय केलं. त्यांनी सांगितलं की नाही, असं काहीही झालेलं नाही. कोणतीही इन्क्वायरी कंपनीची झालेली नाही, ना ITची रेड आमच्या कुठल्या सिंगल युनिटवर पडलेली आहे. वी आर कम्प्लिटली फाईन. कुठलाही प्रॉब्लेम आता सध्या नाही आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, लाच देण्याचा प्रश्न. त्यांनी सांगितलं हा तर बेसलेस आरोप आहे, मूर्खपणा आहे. आम्ही असं काहीही केलेलं नाही. आता हे कोण बोललं तर रमेश कल्याण रमन, हे त्यांचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. त्यांनी सांगितलं की असं कुठलंही काम आम्ही केलेलं नाहीये आणि हा जो आरोप आमच्यावर केला जातोय हा कम्प्लिटली बेसलेस आहे. पुढचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला की प्रायव्हेट जेटचा. त्यांचं म्हणणं हे आहे की आम्ही कुठलंही प्रायव्हेट जेट खरेदी करणार नाही आहोत. नो डाऊट एक हेलिकॉप्टर आमच्याकडे आहे, ते आधीपासून आहे, ना आम्ही त्याला विकणार आहोत ना नवीन आम्ही काही परचेस करणार आहोत आणि ते हेलिकॉप्टर कंपनीच्या नावाने आहे. आता तुमच्याकडे शेअर्स आहेत म्हणून मला पण राईड पाहिजे असं म्हणायची गरज नाहीये, पण प्रमोटरनी क्लिअरली सांगितलंय की आम्ही नवीन कुठलीही परचेस करणार नाही. पण सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की प्रमोटरचं म्हणणं आहे आम्ही असं काहीही केलेलं नाहीये. उलट आम्ही 450 कोटी रुपयांचं लोन रिपेमेंट केलंय जवळपास 18 महिन्यांमध्ये. हे लोन रिपेमेंट केलं. आम्ही डिव्हिडंड्स दिले 170 कोटी रुपयांचे. म्हणजे आमच्याकडे पैसा आहे म्हणून तर आम्ही हे करतोय ना. जर ते आमच्याकडे नसतं पैसा तर डेफिनेटली आम्ही हे करू शकलो नसतो. आणि जे आमचे ऑडिट्स होतात ते वेल नोन सर्टिफाईड कंपन्यांकडून होतात. व्हेरीफाईड ऑडिट एजन्सीज वेगवेगळ्या आहेत, त्यांना आम्ही हायर केलेलं आहे. ते या इंडस्ट्रीमधले वेल नोन लोक आहेत जे आमचं ऑडिट करतात, प्रॉपर सायन्स करतात, इन्व्हेंटरीज बघतात आणि सगळे रेकॉर्ड मॅनेज करतात. हे काय आम्ही एकटे करत नाही आहोत. सो यासाठी सेपरेट थर्ड पार्टी एजन्सीज सुद्धा असतात असं कंपनीच्या प्रमोटरचं म्हणणं आहे. आणि या सगळ्यावरून त्यांचं म्हणणं हे उठतं की हे जे काही आहे ते सगळं खोटं आहे. यानंतर कंपनीचं प्लेजिंग का झालंय, ते पैसे कुठे वापरले गेलेत याबद्दल डिटेल माहिती अजून समोर आलेली नाहीये. पण आता सध्या जर बघितलं तर कंपनीची सेल्स ग्रोथ प्रचंड होती. प्रत्येक जण उड्या मारून स्टॉक बाय करत होता. वर्षामध्ये स्टॉक डबल झालेला होता. सगळ्या गोष्टी ठीक आहेत. आता सध्या जर तुम्ही बघितलात तर जवळपास 30,000 कोटीचं मार्केट कॅप खाली आलेलं आहे. एवढा मोठा झटका आता सध्या कंपनीला दिसतोय. 3 वर्षाची सेल्स ग्रोथ 29 होती तर गेल्या 5 वर्षाची सेल्स ग्रोथ 13 होती. म्हणजे 3 वर्षांमध्ये ॲग्रेसिव्ह एक्सपान्शन करायला कंपनीनं सुरुवात केली. आणि यामुळे एवढा स्टॉक खाली येऊन सुद्धा देखील 82चा स्टॉक पी आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे काही अॅनालिस्टचं आजही म्हणणं आहे की आजही हा स्टॉक ओव्हर व्हॅल्यूड आहे. बट मग त्यामध्ये एंजल वनचे अॅनालिस्ट असतील किंवा नोवामाच्या काही अॅनालिस्टनी याबद्दल मतं व्यक्त केलेली आहेत. तर त्यांचं म्हणणं आहे की आता सध्या यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं, कारण ऑलरेडी तो ओव्हर व्हॅल्यूड आहे ज्याचा इंडस्ट्री पी आपल्याला 40 पाहायला मिळतो. ओव्हरऑल जर मी यांची बॅलन्स शीट बघितली तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट मला ती दिसते, बॉरोईंग. जसं प्रमोटरनी सांगितलं की मी 18 महिन्यापासून कर्ज कमी करत आलोय, तर मला ऍक्च्युअल बॅलन्स शीटमध्ये कर्ज त्या प्रमाणात कमी होताना पाहायला मिळत नाही. जे कर्ज 2022 मध्ये 4,000 कोटी होतं, परत ते 23 मध्ये 4,295 झालं, 24 मध्ये 4,486 कोटी झालं, तर सप्टेंबर 2024 मध्ये 4,550 कोटी झालं. कंपनीचा रिझल्ट येणार आहे 30 जानेवारीला. 30 जानेवारीला आपल्याला ऍक्च्युअल चित्र क्लिअर होईल की कंपनीचा सेल्स काय झाला, ऍक्च्युअल प्लेजिंग किती आहे या क्वार्टरमध्ये, प्रमोटरचं प्लेजिंग मी बोलतोय. आणि महत्वाची गोष्ट की कंपनीने बॉरोईंग काही कमी केलेलं आहे का, लोनचं रिपेमेंट केलेलं आहे का. नो डाऊट असं असू शकतं की त्यांनी जुनं कर्ज परत केलं पण नवीन कर्ज घेतलं असेल तर या सगळ्या गोष्टी इथं दिसत आहेत. अदरवाईज बॅलन्स शीटमध्ये क्लिअरली डिक्लाइन आपल्याला गेल्या 18 महिन्यांमध्ये लोनच्या बाबतीत बॉरोइंग्समध्ये पाहायला मिळालेला असता, तो आपल्याला इथं दिसत नाही. त्यानंतर सांगितलं जातं की प्रमोटरचं शेअर होल्डिंग डिसेंबर 2023 मध्ये 60.55 होतं, मार्च 24 मध्ये 60.63 झालं आणि तिथून डायरेक्ट सप्टेंबर 24 मध्ये 62.90 पाहायला मिळालेलं आहे. 2.36% प्रमोटरनी शेअर होल्डिंग वाढवलंय. जवळपास 1,300 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट यामध्ये त्यांनी केली आहे. म्हणून स्टॉकमध्ये जोरदार स्पाइक आपल्याला पाहायला मिळाला, कारण अचानक डिमांड वाढली आणि प्रमोटर कन्व्हिक्शननी जर तो स्टेक बाय करतोय 535 रुपये प्रमाणे, 535 रुपयाला स्टॉक त्यांनी बाय केला. विचार करा. आणि आज हा ट्रेड करतोय 501 रुपयाला. म्हणजे प्रमोटरनी ज्या लेवलला बाय केलं त्या लेवल पासून आता ते लॉस मध्ये आहेत. जर त्यांनी त्यांचे स्टेक कमी केले नसतील तर
आता आपल्याला ते पण बघावं लागेल, या क्वार्टरमध्ये आपल्याला ते कळून जाईल की प्रमोटरने आपले काही शेअर्स यामधले विकले का, हे पण प्रचंड महत्त्वाचं आहे. अदरवाईज मी सोमवारी मंगळवारी याचा शोध लावेनच आणि इन्स्टावर पोस्ट करेन की खरंच प्रमोटरने आपलं शेअर होल्डिंग कमी केलंय का. कदाचित जर प्रमोटरने इथं काही माल विकला असेल तरी सुद्धा मेजर फॉल पाहायला मिळू शकतो. सो दॅट रिझल्ट येणं बाकी आहे, तो आपल्याला बघावं लागेल, अंदाज घ्यावा लागेल आणि त्यानंतर एका कन्क्लुजनपर्यंत पोहोचावं लागेल. बऱ्याच केसेसमध्ये काय होतं की बऱ्याच कंपन्यांवर ॲलिगेशन लावले जातात. पॉलिकॅबवर अनेक आरोप लावले गेले होते, पण परत पॉलिकॅब आहे असा रिकवर झाला. त्याचबरोबर एशियन पेंटवर आरोप होते, इवन इन्फोसिसवर आरोप होते, पण स्टॉक आहे तसा रिकवर पुन्हा एकदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ITCवर मध्ये ॲलिगेशन लावले गेले, परत स्टॉक रिकवर झालेला आहे तसा पाहायला मिळाला. सो जर ॲलिगेशन बेसलेस असतील, तेवढे मोठे नसतील, तर डेफिनेटली कंपनीवर मेजर इम्पॅक्ट होत नाही. पण आज थोडंसं याचं व्हॅल्युएशन आपल्याला जास्त पाहायला मिळतं. तुम्हाला या स्टॉकबद्दल काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझं मत तुम्ही जाणून घेतलेलंच आहे. व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.